बिल्डर पुत्र पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरणातली ही अपडेट आहे। अल्पवयीन आरोपीची आता चौकशी करण्यास पुणे पोलिसांना परवानगी देण्यात आली आहे। बाल हक्क न्याय मंडळाकडून ही परवानगी देण्यात आलेली आहे आणि आज 2 तास चौकशी करण्याची परवानगी मिळालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि चौकशी दरम्यान पालक सुद्धा उपस्थित राहणार आहेत। महत्त्वाची बातमी आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, पुणे अपघात प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। पोलिसांना या अल्पवयीन आरोपीची चौकशी करायची होती। तो बाल सुधारगृहात होता, त्यामुळे त्यांना बाल न्याय हक्क मंडळाची परवानगी आवश्यक होती। ती आता पोलिसांना मिळालेली आहे आणि 2 तास चौकशी करण्याची परवानगी पोलिसांना देण्यात आलेली आहे। पोलीस जे आहेत ते सिव्हिल ड्रेसवर चौकशी करू शकतात आणि त्याचबरोबर त्यांचे जे पालक आहेत वेदांत अग्रवाल किंवा सुरेंद्र अग्रवाल हे न्यायालयीन कोठडीत असल्याने पालक उपस्थित राहणार नाहीत आणि जी आई आहे शिवानी अग्रवाल त्या सुद्धा सध्या नॉट रिचेबल आहेत। त्यामुळे बाल न्याय हक्क मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांच्या समोर बसून ही चौकशी करण्यात येणार आहे। त्यावेळी बाल न्याय हक्क मंडळाचे सदस्य उपस्थित असतील आणि त्यांच्या समोरच पोलीस चौकशी करणार आहेत। आता पोलिसांना नेमकं या चौकशीत काय मिळते ते पाहणं महत्त्वाचं आहे। गौरी, हो नक्कीच बालाजी, या चौकशी दरम्यान नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।